नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 रबर, पर्याय क्रमांक 2 काच, पर्याय क्रमांक 3 ग्रेफाइट व पर्याय क्रमांक 4 आहे चीनी माती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रेफाइट हा पदार्थ विद्युत वाहक आहे। प्रश्न क्रमांक 2, इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता असतो? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 हिरवा, पर्याय क्रमांक 2 पिवळा, पर्याय क्रमांक 3 काळा व पर्याय क्रमांक 4 आहे जांभळा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जांभळा। इंद्रधनुष्यात शेवटचा रंग जांभळा हा असतो। प्रश्न क्रमांक 3, तुरटी हा कोणता क्षार आहे? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 दुहेरी, पर्याय क्रमांक 2 एकेरी, पर्याय क्रमांक 3 तिहेरी व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुहेरी। तुरटी हा दुहेरी क्षार आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 ओझोन, पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साइड, पर्याय क्रमांक 3 प्राणवायू व पर्याय क्रमांक 4 कार्बन मोनॉक्साइड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओझोन। ओझोन या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे। प्रश्न क्रमांक 5, संगमवर हे रासायनिकदृष्ट्या काय आहे? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 सोडियम क्लोराईड, पर्याय क्रमांक 2 कार्बन, पर्याय क्रमांक 3 मिथेन व पर्याय क्रमांक 4 आहे कॅल्शियम कार्बोनेट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम कार्बोनेट। संगमवर हे रासायनिकदृष्ट्या कॅल्शियम कार्बोनेट आहे। प्रश्न क्रमांक 6, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 समुद्रातील ढगफुटी, पर्याय क्रमांक 2 उष्णता, पर्याय क्रमांक 3 पाण्याचा प्रवाह व पर्याय क्रमांक 4 आहे पाण्याखालील भूकंप। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाण्याखालील भूकंप यामुळे समुद्रातील त्सुनामी लाटा निर्माण होतात। प्रश्न क्रमांक 7, दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते आहेत? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 सोडियम मॅग्नेशियम, पर्याय क्रमांक 2 पोटॅशियम व सोडियम, पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम व फॉस्फरस व पर्याय क्रमांक 4 आहे सोडियम व बोरॉन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम व फॉस्फरस हे दात व हाडे यांचे प्रमुख घटक आहेत। प्रश्न क्रमांक 8, खाली दिलेल्या पर्यायातून चुंबकीय पदार्थ ओळखा। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 रबर, पर्याय क्रमांक 2 चांदी, पर्याय क्रमांक 3 निकेल व पर्याय क्रमांक 4 आहे तांबे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निकेल हा खालील पर्यायातील चुंबकीय पदार्थ आहे। प्रश्न क्रमांक 8, सिमेंटमध्ये कोणत्या दगडाची पावडर भेसळीसाठी वापरली जाते? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 पांढरी दगड, पर्याय क्रमांक 2 काळा दगड, पर्याय क्रमांक 3 चुनखडी व पर्याय क्रमांक 4 आहे लाल दगड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काळा दगड। काळा दगड याचा वापर सिमेंटमध्ये भेसळीसाठी केला जातो किंवा काळ्या दगडाची पावडर ही सिमेंटमध्ये भेसळीसाठी वापरली जाते। प्रश्न क्रमांक 9, दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 नर्मदा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी व पर्याय क्रमांक 4 आहे पूर्णा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी। दक्षिण गंगा असे गोदावरी नदीला म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश व पर्याय क्रमांक 4 आहे केरळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात। गीर नॅशनल पार्क किंवा गीर नॅशनल अभयारण्य हे गुजरात या राज्यात असून ते सिंह या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 11, अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2019चा विजेता कोण होता? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 राफेल नदाल, पर्याय क्रमांक 2 नोवाक जोकोविच, पर्याय क्रमांक 3 रॉजर फेडरर व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राफेल नदाल हा अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2019चा विजेता होता. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 पंढरपूर, पर्याय क्रमांक 3 पैठण व पर्याय क्रमांक 4 आहे आळंदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो. प्रश्न क्रमांक 13, नाशिक द्राक्षे, नागपूर संत्री तर घोलवड काय? प्रश्न असा आहे, नाशिकचे द्राक्ष प्रसिद्ध आहेत, नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे, तर घोलवडचे कोणते पीक प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केळी, पर्याय क्रमांक 2 आंबा, पर्याय क्रमांक 3 फणस व पर्याय क्रमांक 4 आहे चिक्कू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिक्कू. घोलवडचे चिक्कू हे फळ प्रसिद्ध आहे. चिक्कूसाठी घोलवड याला ओळखले जाते. घोलवड या ठिकाणाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14, भारतीय द्वीपकल्पाचा समुद्राकडील हिंदी महासागराचा भाग कोणता आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 2 बंगालचा उपसागर, पर्याय क्रमांक 3 प्रशांत महासागर व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरबी समुद्र. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग म्हणजे अरबी समुद्र होय. प्रश्न क्रमांक 15, सूर्यग्रहण कधी दिसते किंवा कधी असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अष्टमीला, पर्याय क्रमांक 2 पौर्णिमेला, पर्याय क्रमांक 3 अमावस्येला व पर्याय क्रमांक 4 आहे प्रतिपदेला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमावस्येला. सूर्यग्रहण हे अमावस्येला असते किंवा दिसते. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वालुकाश्म, पर्याय क्रमांक 2 संगमवर, पर्याय क्रमांक 3 बेसॉल्ट, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेसाल्ट खडकापासून महाराष्ट्र पठार बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शिवसमुद्रम, पर्याय क्रमांक 2 कोयना, पर्याय क्रमांक 3 दापोली व पर्याय क्रमांक 4 नागार्जुन सागर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवसमुद्रम हा भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? पश्चिमेकडे वाहते. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तापी, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 भीमा, पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तापी. महाराष्ट्रामध्ये तापी ही नदी पश्चिमेकडे वाहते. प्रश्न क्रमांक 19, दोन सागरांना जोडणाऱ्या पाण्याचा चिंचोळा पट्टा म्हणजे काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आखात, पर्याय क्रमांक 2 खाडी, पर्याय क्रमांक 3 द्वीपकल्प, पर्याय क्रमांक 4 समुद्रधुनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्वीपकल्प. दोन सागरांना जोडणाऱ्या पाण्याचा चिंचोळा पट्टा म्हणजेच द्वीपकल्प होय. प्रश्न क्रमांक 20, रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कालिदास, पर्याय क्रमांक 2 तुलसीदास, पर्याय क्रमांक 3 संत कबीर व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21, अमेरिकेचा शोध 1492ला कोणी लावला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कोलंबस, पर्याय क्रमांक 2 वास्को दी गामा, पर्याय क्रमांक 3 सॉक्रेटिस व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलंबस. कोलंबस याने अमेरिकेचा शोध 1492 मध्ये लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 22,
1857च्या इथं 1857 असं आहे. 1857च्या उठावाचे साताऱ्यातील नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चिमासाहेब, पर्याय क्रमांक 2 रंगो बापूजी गुप्ते, पर्याय क्रमांक 3 शंकर शहा व पर्याय क्रमांक 4 आहे क्रांतिसिंह नाना पाटील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857च्या उठावाचे साताऱ्यातील नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23 शेरे पंजाब म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 3 बिपिनचंद्र पाल व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय यांना शेरे पंजाब म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24 1927ला इंग्लंड येथे स्थापन झालेला सायमन कमिशन कोणत्या वर्षी भारतात आले? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1928, पर्याय क्रमांक 2 1929, पर्याय क्रमांक 3 1930 व पर्याय क्रमांक 4 आहे 1932. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1928 मध्ये 1927ला इंग्लंड येथे स्थापन झालेले सायमन कमिशन भारतात आलेले आहे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25 पुणे करारानुसार अस्पृश्यांना किती जागा राखीव दिल्या? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 150, पर्याय क्रमांक 2 148, पर्याय क्रमांक 3 147 व पर्याय क्रमांक 4 आहे 151. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 148 एवढ्या जागा पुणे करारानुसार अस्पृश्यांना राखीव म्हणून दिलेल्या आहेत. पुणे करार हा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे. हा प्रश्न खूप सारखा विचारला जातो की पुणे करार कोणामध्ये झाला? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.